मुलांना आता आपण पाहणार की जीवनसत्वाचं आपण बघितलं की कशा प्रकारे जीवनसत्व हे कार्य करत आहे. आता आपण पाहणार आहोत की संतुलित आहार म्हणजेच काय, बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट आहे म्हणजेच काय, संतुलित आहार, की आपल्याला जो परिपूर्ण जो पोषण आहार जो आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे त्याला आपण काय बोलणार, परिपूर्ण आहार म्हणजे संतुलित आहार. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण प्रकारे जे कार्बोदके आहेत, म्हणजे हर एक प्रकारचे जे आपण बोलतो की प्रथिने आहेत, त्याचप्रमाणे आपण पाहणार जे स्निग्ध पदार्थ आहे, जे तंतुमय पदार्थ आहेत, हे सर्वचा जो मेळ आहे तो आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहे. की संतुलित आहार जो आपल्या शरीराच्या वाढीसाठी, आपल्या शरीराच्या आहारासाठी आणि त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या चयापचयासाठी जो आवश्यक आहे तेवढ्या मात्रामध्ये आपल्याला जर घेणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून त्याला आपण काय बोलत आहोत, संतुलित आहार म्हणजेच काय आहे, अ बॅलन्स ऑफ डाएट बोलणार आहोत. बघा आणि ते तुम्हाला काय दिसत आहे मुलांना, की इथे एक मला खूप मोठ्या प्रमाणात जेवण दिसत आहे, की इथे हर एक प्रकारची डाळ, भात, भाजी, चपाती, पोळी आणि खूप सारं जेवण इथे दिसत आहे. मग आपण दिवसभरात जे अन्न खातो त्यांना एकत्रितपणे आहार म्हणतात. की आपण जे काही दिवसभरामध्ये खात असतो, आपण परिपूर्ण जेवण खात असतो, डाळ, भात, भाजी, चपाती, लोणचं, पापड, जे काही जेवण आहे, म्हणजे हे काय आहे की एकत्रित आहार आहे. हा सर्व काही एकत्रित. मी दुपारी जे जेवण करतो तितकंच जेवण आपण रात्री करतो का, तर त्याच्यामध्ये काय असू शकते, तफावत असू शकते, फरक असू शकतो. आपण दिवसभरात जे अन्न खातो त्यांना एकत्रितपणे आहार म्हणतो. की एकत्रितपणे काय आहे, सगळ्या गोष्टीचं मिश्रण आहे. आपण फक्त भाजी चपातीच खातो का, तर नाही. आपण डाळ, भात, भाजी, चपाती हे सर्व पदार्थ आपण काय करत असतो, खात असतो. बघा, सर्व पोषक तत्वाचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला, सर्व पोषक तत्वाचा इथे जो शब्द आलेला आहे मुलांनो तो आपण पाहणार आहोत. सर्व पोषक तत्वाचा पुरेशा प्रमाणात समावेश आहे. पुरेशा प्रमाणात म्हणजे सर्व पोषक तत्व कोणते, जे कार्बोदके आहे. मग कार्बोदके आपण देखील मुलांना पाहिली होती की जे कार्बोदके स्निग्ध पदार्थ आहे, शर्करा आहे आणि तंतुमय पदार्थ, या तीन पदार्थांना मिळून काय बोललं जातं, कार्बोदके बोललं जातं. आपण मुलांना पाहिलं होतं 5वीच्या परिसर भाग 1 मध्ये आपण अन्न घटक जो आपला पाठ होता त्या भागामध्ये आपण शिकलो होतो की कार्बोदके म्हणजे काय आहे. तर कार्बोदके म्हणजे की जे तंतुमय पदार्थ, शर्करा पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ मिळून कार्बोदके तयार होतात. त्याचबरोबर प्रथिने आहेत म्हणजे जे प्रोटीन्स आहेत आणि जीवनसत्वे आणि काय आहेत मुलांना, की विटॅमिन्स आणि मिनरल्स आहे, जीवनसत्वे आणि खनिजे आहे. मग या सर्वांचा पोषक तत्वाचा, म्हणून त्यांनी की सर्व पोषक तत्वाचा पुरेशा प्रमाणात ज्या आहारामध्ये समावेश होतो त्याला आपण काय बोलणार आहोत, संतुलित आहार असे बोलणार आहोत. बघा, मग अशा प्रकारे बघा आपल्या घरामध्ये संतुलित आहार असतो की काही लोक डाळ, भात, भाजी, चपाती खाल्ल्यानंतर देखील जेवण जिरवण्यासाठी ताक हे पिलं जातं. कारण ताक हे काय आहे, औषधी आहे आणि हे ताक हे काय करतं, जेवण जिरायला मदत करत असतं. बघा, सर्व पोषक तत्वाचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला काय म्हणतात, संतुलित आहार म्हणतात. म्हणजे काय म्हणतात, बॅलन्सिंग डाएट म्हणतात. संतुलित आहार तुम्हाला त्याची व्याख्या कळाली आहे की सर्व पोषक तत्वाचा जो समावेश आहे, सर्व तत्वाचा पुरेशा प्रमाणात ज्या आहारामध्ये समावेश होतो. मग सर्व प्रकारचे त्याच्यामध्ये आले, सर्व कार्बोदके आली, प्रथिने आली, जीवनसत्वे आले, खनिजे आले. हे सर्व कसे आहेत, पोषक तत्वे आहेत की जे आपल्या ताटामध्ये किंवा आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण त्याचा काय करत असतो, समावेश करतो. म्हणजे इथपर्यंत मुलांना कळालं आहे संतुलित आहार म्हणजे काय आणि तो कोणत्या प्रकारामध्ये घेतला जातो, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात हे देखील मी तुम्हाला मुलांना सांगितलेले आहेत. आता आपण बघा मुलांना पुढे पाहणार आहोत नका की आकृती संतुलित आहाराची, म्हणजे अजून तुम्हाला स्पष्ट करण्यासाठी किंवा स्पष्ट समजून सांगण्यासाठी तुम्हाला काय केलं आहे, एक प्रकारची बघा तुम्हाला एक आकृती दिली गेलेली आहे जो डाएट इथे सांगितलेला आहे. बघा पाहू शकता, संतुलित आहार म्हणजे काय आहे, पिरॅमिड. पिरॅमिड म्हणजे अशा प्रकारचं पिरॅमिड असतं की नाही, की या तुम्हाला आकृतीच्या माध्यमातून म्हणजे जो ट्रायंगल काढलेला आहे त्या ट्रायंगलच्या आकारातून वरच्या भागात आणि अशा खालच्या भागात म्हणजे किती प्रमाणात कोणता आहार घेणं हे गरजेचं आहे. म्हणजे कोणता आहार हा जास्त घ्यायचा आहे आणि कोणता आहार हा कमी प्रमाणात घ्यायचा आहे, याप्रमाणे तुम्हाला ही आकृतीची सूची दाखवली गेली आहे. आता आपण पाहणार आहोत की जे सर्वात बघा आपण इथून सुरुवात करणार आहोत, तळपजल्यापासून आपल्या पृष्ठभागापासून आपण सुरुवात करणार आहोत की याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तृणधान्य व कडधान्य. तृणधान्य म्हणजे सगळे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ सगळे तृणधान्य आहेत. आणि कडधान्य, कडधान्य म्हणजे काय, जे आपले जे मटकी आहे, चवळे आहे, त्याचप्रमाणे हिरवे मूग आहेत, चणा आहे, हे सर्व कसे आहेत, कडधान्य आहे, वाटाणा आहे. मग हे सगळ्याचं प्रमाण कसं आहे मुलांनो, सगळ्यात जास्त आहे. काय आहे, म्हणजे हे आपल्या शरीराला काय करतं, ऊर्जा देण्याचं काम करतं, आपल्या शरीराला ताकद देण्याचं काम करतं, आपल्या शरीराला स्ट्रेंथ वाढवण्याचं काम करत असतं. म्हणून याचा जो बेस आहे, याचा जो शेप किती दाखवला आहे, जास्त प्रमाणात दाखवला आहे. काय आहे, तृणधान्य आहे आणि कडधान्य आहे, हे काय आहे, जास्त प्रमाणात आहे. त्याच्यानंतर जो त्याच्यापेक्षा थोडा जो भाग आहे तो बघा जरा छोटा दाखवलेला आहे. पण त्याच्यामध्ये काय काय येत आहे, फळे आणि भाजीपाला.
म्हणजे हर एक प्रकारची जी फळं आहेत की जी फळं तुम्हाला सर्व प्रकारची जी फळं माहिती जे का आहेत मुलांनो, जसं केळ आहे, बनाना आहे, ॲपल आहे, त्याचप्रमाणे द्राक्ष आहे, चिकू आहे, पेरू आहे, कलिंगड आहे, संत्री आहे, मोसंबी, हर एक प्रकारची. मग त्याच्यात सर्व प्रकार आले. मग ती सर्व फळे आणि भाजीपाला सांगितले त्यांनी, भाज्या सांगितल्या नाही, भाजीपाला. हर एक प्रकारची जी हिरव्या भाज्या आहेत त्या देखील तुम्ही काय करू शकता मुलांनो, इथे खाऊ शकता. मग सर्व त्याच्यात पालेभाज्या सर्व आल्या. काय आली मुलांनो, मटकी आली, त्याचप्रमाणे पालेभाजीमध्ये देखील आपण बघू शकतो मेथी आहे, पालकची भाजी आहे, त्याचप्रमाणे चवळीची भाजी आहे, त्याचप्रमाणे शेपूची भाजी आहे. सर्व ज्या पालेभाज्या आहेत त्या देखील त्याच्यामध्ये देखील आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बाकी गवार आहे, भेंडी आहे, टोमॅटो आहे, गाजर आहे, हे सर्व तुम्ही काय करू शकता, खाऊ शकता. मग त्याचं जे प्रमाण आहे ते किती दाखवलेलं आहे, हे कडधान्यापेक्षा थोडं कमी दाखवलेलं आहे. पण सर्वात जास्त तुम्हाला काय खायचं आहे, तृणधान्य आणि कडधान्य, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि काय कडधान्य आहे ते खायचे आहेत. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, फळे आहे, जे सर्व प्रकारची जी फळं आहेत ती तुम्हाला खायची आहेत. आणि काय करायचं आहे, भाजीपाला आहे, जो सर्व प्रकारचा भाजीपाला आहे तो खायचा आहे. त्याच्यानंतरचा जो पोर्शन आहे बघा, जे हा काय आहे, आपण म्हणू शकतो हा 1 नंबरचा आहे, आणि हे 2 नंबरचं, आणि जो त्याच्यानंतर जो 3रा क्रमांक लागतो आहे तो किती आहे, तो थोड्या प्रमाणात दाखवला आहे बघा. मग ते काय आहे, दुग्धजन्य पदार्थ, मासे आणि अंडी आहेत. दुग्धजन्य पदार्थ म्हणजे हे कशात आले, म्हणजे मांस, मासे, अंडी हे दुग्धजन्य पदार्थ, जे दुधापासून बनलेले जे पदार्थ आहेत. मग ते त्याचे सगळे प्रकार आले. मग दूध आहे त्याच्यामध्ये, त्याचप्रमाणे पनीर आहे, मावा आहे, त्याचप्रमाणे दुधापासून आपण म्हणजे ताक आहे, लोणी आहे, तूप आहे, हर एक प्रकारचे जे पदार्थ आहेत ते दुधापासून बनलेले ते तुम्ही खाऊ शकता. मांस आहे, मासे आणि अंडी हे देखील आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शरीराला त्याची गरज आहे. म्हणजे तुम्हाला इथे हा आलेख दाखवला आहे. आलेख कसा आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारचं की आपल्या आहारामध्ये किती मात्रेमध्ये आपल्याला त्या घटकांची गरज आहे ती मात्रा तुम्हाला ओळखायची आहे मुलांनो. बघा इथे चित्रामध्ये काय करत आहे, दिसत आहे की मात्रा किती आहे. जो सगळ्यात पहिला घटक आहे तो कसा आहे, हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लागत आहे. दुसरा जो घटक आहे तो त्याच्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये आपल्याला लागत आहे. हा जो सगळ्यात पहिला आहे तो सगळ्यात जास्त आहे, जो दुसरा आहे तो कमी आहे, जो तिसरा आहे दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे आणि अंडी आहेत, हे देखील आपल्या जीवनामध्ये गरजेचे आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे कमी लागणारा जो सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे, स्निग्ध पदार्थ, म्हणजे त्याच्यापासून काय तेल, तूप आणि लोणी आहे. हा काय आहे, सगळ्यात वरच्या क्रमांकावर, म्हणजे हा थोडासाच लागणार आहे. जो स्निग्ध पदार्थ आहे तो आपल्याला कशा लागत आहे, जसं आपण ज्याप्रमाणे भाजी जास्त प्रमाणात घेतो त्याचप्रमाणे आपण स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात घेतो का. आपल्याला एखादी भाजी करायची आहे तर आपण 2 वाट्या तेल टाकतो का, तर आपण काय टाकतो, 2 किंवा 3 चमचे आपण टाकत असतो. म्हणजे आपल्या शरीराला त्याची तितकीच ही गरज असते. आणि म्हणून बघा इथे जो आलेख दाखवला आहे की आपल्याला जे घटक दाखवले, जो 1 नंबरला जो सर्वात पहिला तृणधान्य आणि कडधान्य आहे, 2ऱ्या नंबरला जे आहे मुलांना ते बघितलं आपण फळे व भाजीपाला आहे, 3ऱ्या नंबरला आपण जे पाहिलं आहे मुलांना की जे दूध आहे, मासे आणि अंडी आहेत, आणि जे 4थ्या नंबरला आहे ते सगळे स्निग्ध पदार्थ आहेत, जे तेलापासून बनले, तेल, तूप, लोणी आहे, की याची देखील आपल्या शरीराला थोड्याफार प्रमाणामध्ये गरज आहे, जास्त प्रमाणात त्याची गरज नाही. म्हणून आकृती संतुलित आहार पिरॅमिड म्हणजे ही तुम्हाला आकृती दाखवली की आपल्या आहारामध्ये किती प्रमाणामध्ये आपला आहार असला पाहिजे आणि कोणता घटक किती प्रमाणात असला पाहिजे याची तुम्हाला इथे सूची दिली गेलेली आहे. ही देखील मुलांना तुम्ही लक्षात ठेवायची आहे की आपल्याला जो आहाराचा जो मात्रा आहे ती किती प्रमाणामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला स्निग्ध पदार्थ हे जास्त प्रमाणात खायचे नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात पहिला म्हणजे शेवटच्या भागामध्ये हा दिलेला आहे. तर अशा प्रकारे मुलांना हे चित्र बघा तुम्ही नीट समजून घेतलेलं आहे. आता आपण पाहणार संतुलित आहार मिळाल्याने होणारे फायदे. जर आपण संतुलित आहार घेत आहोत म्हणजेच काय मिळवणार, जे कार्बोदके आहेत, प्रथिने आहेत, त्याचप्रमाणे जीवनसत्वे आणि खनिजे आहेत, म्हणजे सर्व त्या योग्य प्रमाणामध्ये जर आपल्या आहारात समावेश असेल तर आपल्याला कोणते फायदे होऊ शकतात ते देखील आपण चित्राच्या माध्यमातून मुलांना पाहणार आहोत की कोणत्या प्रकारचा फायदा आहे. काम करण्याची क्षमता वाढते. आपण काय करतो, काम करण्याची क्षमता वाढते म्हणजेच आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, स्ट्रेंथ निर्माण होते, आणि जे काही आपण काम हाती घेत आहोत ते काम परिपूर्णपणे आपण करण्यास तयार होत असतो. म्हणजे काम करण्याची आपली कॅपॅसिटी वाढते. क्षमता याचा अर्थ काय आहे मुलांनो, कॅपॅसिटी आहे, काम करण्याची काय आहे, क्षमता आहे, म्हणजेच काय आहे, कॅपॅसिटी ही वाढत असते. बघा शारीरिक म्हणजेच काय, फिजिकल,
व मानसिक म्हणजे मेंटल स्वास्थ्य चांगलं राहते, की आपलं फिजिकल आणि मेंटल हे दोन्ही जे स्वास्थ्य आहे ते काय राहतं, चांगलं राहत आहे. की या सर्व पोषण घटकाची जर आपल्या शरीरामध्ये जर गेले तर आपण काय राहतो, आपले काम करण्याची जी कार्यक्षमता आहे ती वाढत राहते. त्याचप्रमाणे आपले फिजिकल आणि मेंटल, शारीरिक आणि मानसिक जे स्वास्थ्य आहे ते देखील आपलं चांगलं राहतं. आणि आपलं स्वास्थ्य बघा, अशा प्रकारे आपण उत्साहाने आणि आनंदाने काय करत असतो, काम करण्याचा प्रयत्न करत असतो. अशा प्रकारे जे संतुलित आहाराचे जे फायदे आहे आपण बघत आहोत. आजाराचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढ, जेव्हा आजार येतो तेव्हा आजाराला आपण प्रतिबंधित करू शकतो. कारण जर आपल्यामध्ये इम्युनिटी पॉवर कमी असेल त्यामुळे आपण काय करू शकतो, जर इम्युनिटी पॉवर कमी असेल तर आपण काय होऊ शकतो, वीक होऊ शकतो, अशक्तपणा येऊ शकतो आणि आपल्याला आजारीसारखं फील होतं आणि आपण आजारी पडत असतो. जर आपल्यामध्ये जर इम्युनिटी पॉवर ही वाढलेली असेल, आपण आजाराला प्रतिकार करण्याची आपल्याला क्षमता असते. मग आपण जर आपण शरीराने फिजिकली स्ट्रॉंग असलो तर आपण काय करू शकतो, आलेला जो आजार आहे त्याला आपण प्रतिकार करण्याची आपल्यामध्ये क्षमता असते आणि म्हणून आपण आजाराला दूर ठेवू शकतो. आपण जो आजाराला लांब ठेवण्याची क्षमता असते. बघा, आजाराचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते, आपण आजाराला दूर ठेवण्याची आपल्यामध्ये काय आहे, कॅपॅसिटी आहे. बघा, दुसरं आहे संतुलित आहार हा आरोग्यास उत्तम मार्ग आहे. संतुलित आहार आपल्या आरोग्यासाठी उत्तम मार्ग काय आहे असं सांगितलं आहे. कारण आपल्या शरीरामध्ये हर एक प्रकारची जी हालचाल आहे, आपले उठणे, बसणे, बोलणे, चालणे, जे आपले हर एक प्रकारचं जे काम आहे, जर ते करायचं असेल तर आपल्याला संतुलित आहार हा एकच मार्ग आहे असं त्यांनी सांगितलंय. मग अशा प्रकारे त्या संतुलित आहारामध्ये हर एक प्रकारचे जे अन्न घटक आहेत यांचा समावेश होणं गरजेचं आहे. जर त्यांचा समावेश झाला तर संतुलित आहार हा काय आहे, आरोग्याचा उत्तम मार्ग आहे. जर आपल्याला आपलं आरोग्य व्यवस्थित पाहिजे असेल, आपल्याला आपलं आरोग्य चांगलं पाहिजे असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपल्याला संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. संतुलित आहार म्हणजे की हर एक जो पदार्थ, जे हर एक अन्न घटक आहेत हे आपल्या शरीरामध्ये त्याची जी मात्रा आहे ते आपण राखून ठेवणं गरजेचं आहे. जसं आपण पाहिलं की आकृती पाहिली की संतुलित आहार म्हणजे पिरॅमिड दाखवलाय की कशा प्रकारे अन्न घटकाची आपल्या शरीरात किती प्रमाणात गरज आहे, तर त्याप्रमाणे त्या मात्रेमध्ये आपण काय घेणं गरजेचं आहे, हा संतुलित आहार देखील घेणं हा तितकंच गरजेचं आहे. बघा, इथे पाहू शकतो संतुलित आहाराच्या पिरॅमिड प्रमाणे प्रत्येक अन्न पदार्थाचा किती समावेश असावा हे त्या जागावरून कळते. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की संतुलित आहारामध्ये की कोणता पदार्थ किती प्रमाणात घ्यावा यासाठी ही आकृती दिलेली आहे की आपल्या आहारामध्ये कशा प्रकारे हा डाएट ठेवायचा आहे. बघा, आहाराच्या पिरॅमिडाप्रमाणे, जर आहाराच्या पिरॅमिडाप्रमाणे म्हणजे काय की हा जो आहार आहे की तुम्हाला जे कडधान्य आहे, तृणधान्य हे किती प्रमाणात घ्यायचे, तर याचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की जे फळे व भाजीपाला हे किती खायचं आहे, तर ते त्याच्यापेक्षा थोडं कमी प्रमाणामध्ये खायचे. मग दूध आणि अंडे ते कधी खायचं आहे त्याच्यापेक्षा कमी. आणि जो सगळ्यात चौथा घटक आहे स्निग्ध पदार्थ, तो तुमच्या शरीराला थोडीशीच गरज आहे आणि म्हणून त्याचं ते मार्क थोड्या प्रमाणामध्ये त्याची गरज असल्यामुळे तो 4 नंबरच्या वरती स्थानावरती आपण इथे पाहू शकतो. बघा, संतुलित आहाराच्या पिरॅमिडाप्रमाणे प्रत्येक अन्नपदार्थाचा किती समावेश इथे काय दिला आहे, किती समावेश असेल, म्हणजे किती समावेश असला पाहिजे की आपल्याला एवढा पाहिजे, आपल्याला एवढा थोडा पाहिजे का एवढा थोडा पाहिजे, किती प्रमाणात पाहिजे हे असावा, हे जागेवरून कळते. ही काय आहे, ही जागा आहे. जसं यांनी जागा दाखवली की आपल्याला तृणधान्य आणि कडधान्य किती पाहिजे, तर एवढं मोठ्या प्रमाणात पाहिजे. मग आपल्याला त्याचा जास्त समावेश करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला तांदूळ, ज्वारी, बाजरी हे जास्त प्रमाणात घ्यायचं आहे. म्हणजे चपाती, जर दुपारी चपाती खाल्ली असेल तर संध्याकाळी पण मला भाकरी खायची आहे. सकाळी जर तुम्ही डाळ खाल्ली असेल तर तुम्हाला संध्याकाळी भाजी खायची आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला अन्नामध्ये त्याचा काय करायचा आहे, समावेश करायचा आहे. बघा, इथे पाहू शकतो की कशा प्रकारे याचा समावेश असावा हे या जागेवरून आपल्याला आपल्याला कळालेलं आहे की किती आपल्याला अन्नपदार्थ, आपल्याला जो अन्नाचा घटक आहे तो किती प्रमाणात आपल्या आहारात घ्यायचा आहे हे आपल्याला आकृतीवरून कळते. आता तंतुमय पदार्थ म्हणजेच काय आहे, फायबर आहे. आता तंतुमय पदार्थ म्हणजे काय की जे आपल्या शरीराला देखील तंतुमय पदार्थाची देखील गरज आहे, तितक्याच प्रमाणामध्ये गरज आहे. तर तंतुमय पदार्थ आपल्या शरीरामध्ये देखील एक महत्त्वाचं काम करतात की जे काही आपण अन्नपदार्थ खाल्लं आहे ते अन्न नलिकेत जे खाल्लं ते अन्न पुढे ढकलण्याचं जे काम आहे ते तंतुमय पदार्थ करत आहे. मग तंतुमय पदार्थ कुठे मिळतात, कुठे असतात मुलांनो, की जे काही आपण मुलांना समजा पीठ आहे, ते पीठ आहे, जसं पीठ चाळलं तर पीठ चाळल्यानंतर जो कोंडा उरतो ते देखील काय आहे, तंतुमय पदार्थ आहे. त्याबरोबर जे फळं आहेत, ज्याबरोबर भाज्या आहेत, ज्याच्या शिरा निघल्या जातात, त्या शिरा देखील आपण खाणं गरजेचं आहे, जेणेकरून ते आपल्या पोटात गेल्यावर अन्न पुढे ढकलण्याचं जे महत्त्वाचं काम आहे ते काम करत आहे, तंतुमय पदार्थ करत आहे. मुलांना आता आपण पाहणार तंतुमय पदार्थ
विषय बघणार आहोत की फायबर, तंतुमय पदार्थ आपण पाहिले होते आता 5वीच्या पुस्तकामध्ये. आपण 5वीच्या विषयामध्ये जो आपला परिसर भाग 1 होता, तंतुमय पदार्थ म्हणजे जे फायबर आहेत की जे तंतुमयमध्ये जे पिष्टसारखे पदार्थ मिळतात की त्याच्यातून आपण बघू की तंतुमय पदार्थ आपल्या शरीराला अन्न पुढे ढकलण्याचं हे काम करत असतात आणि त्यामुळे आपल्याला बराचसा फायदा होत असतो. म्हणून जे तंतुमय पदार्थ आहेत ते आपण खाणं देखील फार गरजेचं आहे. जसं आपण पाहू शकतो की पिठाचा जो कोटा आहे त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो जे ओट्स आहेत हे देखील काय आहे, तंतुमय पदार्थ आहेत, ते देखील आपण खाणं गरजेचं आहे. आपण त्याची काही उदाहरणं समजून घेणार आहोत, पाहणार आहोत. बघा, पिरामिड प्रमाणे आपण रोजचा आहार निवडल्यास त्यात भाज्या, फळे, तृणधान्य व कडधान्य याचा समावेश होत असतो. की पिरामिड प्रमाणे जसं आपण एक ग्राफ बघितला, पिरामिड म्हणजे असं काय ग्राफ आहे की कोणत्या आहार आपल्याला सर्वात जास्त गरज आहे आणि कोणत्या आहाराची आपल्याला कमी गरज आहे, त्याप्रमाणे आपण काय करत असतो, आपल्या अन्नाचा समावेश आपल्या जीवनामध्ये आपण करत असतो. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की रोजचा आहार, मग आपल्या रोजच्या आहारामध्ये सर्व काय असतं, डाळ, भात, भाजी, पोळी, त्याचप्रमाणे एखादा गोड पदार्थ देखील हा असू शकतो. आणि म्हणून त्यांनी सांगितले पिरामिड प्रमाणे आपण रोजचा आहार निवडल्यास त्यात भाज्या असतात, फळे असतात, तृणधान्य असतात, कडधान्य असतात. जे कडधान्य आहे, तृणधान्य आहे, ज्वारी, मका, बाजरी, त्याचप्रमाणे आपलं गहू आहे, तांदूळ आहे, तर अशा सर्व पिठाचा देखील आपण समावेश असतो. कडधान्य असतात देखील, जे आपले मटकी, जे मूग आहे, जे मोड आलेले जे कडधान्य आहेत ते देखील आपल्या आहारामध्ये असतात, याचा समावेश होत असतो. अशा प्रकारे हा परिपूर्ण आहार देखील या चित्रामध्ये मुलांना तुम्ही पाहू शकता की देखील कशा प्रकारे जो आहार आहे तो या चित्रामध्ये दाखवलेला आपण बघू शकतो. बघा, त्याचप्रमाणे आपण पाहतो की या परिपूर्ण आहारामध्ये आपण ताकाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. त्यातून तंतुमय पदार्थ पुरेशा प्रमाणात मिळतात. की जे काही आपण जेवण करतो रोजच्या आहारामध्ये, आपलं जे पौष्टिक आहार आहे की आपण तृणधान्य आहे, कडधान्य आहे, पालेभाज्या आहे, फळे आहे, तर याच्यातूनच आपल्याला काय मिळत आहे, तंतुमय पदार्थ हे मिळत असतात. बघा, ही जे तुम्हाला चित्र दिसत आहे, कसलं आहे, मोडेचं चित्र दिसत आहे. मोड आलेल्या जे कडधान्य आहे त्याचं तुम्हाला इथे चित्र दिसत आहे. तुम्ही हे चित्र तुम्ही इथे पाहू शकता की याच्यामध्ये आपल्याला काय आहे, तंतुमय पदार्थ मिळत आहे. पाणी म्हणजे काय आहे, वॉटर आहे. पाणी काय आहे, हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे की पाण्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही. जेवणाशिवाय तरी म्हणालो की जसं वेळेचं जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण पाणी आपल्या शरीराची गरज पूर्ण करण्याचं काम करतं. की पाणी पिल्याने देखील आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्याचं हे देखील काम करत असतं. मग हे पाणी देखील आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारचं कार्य करतं हे देखील आपण मुलांना पाहणार आहोत. बघा, सर्व पोषक तत्वाबरोबर शरीराला पाण्याची सतत गरज भासत असते, सतत पाण्याची गरज भासत असते. दर 1.5-2 तासांनी आपल्याला काय केलं पाहिजे, पाणी हे पिलं गरजेचं आहे. 1.5 ते 2 लिटर जसं शरीराची आवश्यकता आहे, प्रत्येक व्यक्ती आहे तर प्रत्येक व्यक्ती हा निराळा आणि प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार किंवा आवश्यकतेनुसार माणूस काय करत असतो, आपल्या शरीराची पाण ही भागवत असतो किंवा पाणी पिण्याचं हे प्रमाण असतं हे कमी अधिक असू शकतो. आणि म्हणून सांगितलं की जसं डॉक्टर सांगतात की 1.5 ते 2 लिटर हे पाणी आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर जसं आपण पितो की कोमट पाणी किंवा थोडंसं गरम पाणी पण पित असतो. आपण नाश्ता करताना, जेवण करताना किंवा आपण जर उन्हाळा असेल तर आपण मुलांना ज्यूसच्या माध्यमातून देखील आपण काय करत असतो, पाणी पित असतो. म्हणून सर्व पोषक तत्वाबरोबर जे काही आपण अन्न घटक खात आहोत त्याच्याबरोबर शरीराला देखील पाण्याची आवश्यकता आहे. जसं आपण अन्न घटक पाहतो की आपल्या अन्न घटकामध्ये देखील आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्याचं काम करते, त्याचप्रमाणे पाणी देखील आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्याचं देखील हे काम करते व पाण्याची ही सतत गरज आपल्या शरीराला भासत असते. मग आपण हे लिक्विड फॉर्ममध्ये पाणी आहे, काय आहे, लिक्विड फॉर्ममध्ये आहे. मग त्यासाठी दूध, ताक, लिंबाचा रस, सरबत, फळाचे रस आणि भरपूर पाणी हे प्यावे. की जरुरी की आपण जे अन्न घटक खात आहोत ते तर आपल्या शरीराला गरजेचं आहे, परंतु पाण्याबरोबर की इतर जे मुलांना बोलू शकतो की लिक्विड फॉर्ममध्ये देखील जे पेय आहे ते देखील खाणं गरजेचं आहे. मग इथे तुम्हाला काय काय दिसत आहे, दूध आहे ते देखील लिक्विड फॉर्ममध्ये आहे, दूध आहे, ताक आहे, लोणी आहे, त्याचप्रमाणे लिंबाचा रस आहे. लिंबाचा रस म्हणजे आपण कसं पिणार आहोत, आपण सरबतमध्ये करणार आहोत. जसं आपण बोलतो की लिंबाचा जो सरबत आहे, आपण साखर लिंबू टाकून जे आपण पाणी पितो त्याला काय बोलणार, सरबत बोलणार आहोत. सरबत, फळाचा रस, हर एक प्रकारचे फळाचे रस आहे, पायनॅपल ज्यूस आहे, ऑरेंज ज्यूस आहे, मँगो ज्यूस आहे, त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो मुलांना की जो बदाम शेक आहे. तर अशा प्रकारचे जे ज्यूस आहेत ते देखील आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे आणि भरपूर पाणी प्यावे. आणि नुसतं फळाचा ज्यूसच पिऊ नये किंवा सरबतच खाऊ नये, तर भरपूर पाणी देखील आपल्या शरीराची गरज आहे. तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक दिसत आहे, त्याचप्रमाणे इथे टोमॅटोचा ज्यूस दिसत आहे, ऑरेंजचा ज्यूस आहे, किवीचा ज्यूस दिसत आहे, टोमॅटोचा, कलिंगडाचा देखील काय आहे, ज्यूस दिसत आहे. तर अशा प्रकारे गाजर आहे, काकडी आहे, हे देखील तुम्ही काय केलं पाहिजे, आपल्या रोजच्या जीवनामध्ये सेवन करणं गरजेचं आहे. हे देखील काय आहे, लिंबाचा रस आहे, ज्याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर टाकून तो त्याचा रंग कसा केलेला आहे,
हिरवा केलेला आहे. त्याचप्रमाणे ताक आहे, दही आहे, हे देखील आपण काय करू शकतो, पिऊ शकतो. त्याचप्रमाणे नारळ आहे. तर अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये जर अन्न घटकाची गरज आहे त्याचप्रमाणे त्या आपल्याला पाण्याबरोबर देखील दूध आहे, ताक आहे, त्याचप्रमाणे लिंबाचं सरबत आहे, फळांचे रस आहे, हे देखील आपल्याला खाणे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला भरपूर पाणी देखील पिणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आपण बघा मुलांना पुढे पाहणार आहोत. कुपोषण, मॅल्न्यूट्रिशन म्हणजे काय? कुपोषण याचा अर्थ काय आहे की ज्यावेळेस मुलांच्या शरीराची वाढ होत नाहीये तर मुलांचं कुपोषण होत आहे. म्हणजे जी अन्नाची गरज आहे, ज्या अन्न घटकांची ज्या मुलांना गरज आहे ती त्यांना पोषण होत नसल्यामुळे त्यांच्या शरीरात काय होत आहे, कुपोषण होत आहे. म्हणजे त्यांना जे जीवनसत्व, जे विटॅमिन्स आहेत, जे कार्बोदके आहे हे मिळत नसल्यामुळे त्यांना काय होत आहे, कुपोषणाची समस्या ही उद्भवत आहे, ही बाधा त्यांना उद्भवत आहे. आणि त्याच्यामुळे मुलांना त्यांचे हात पाय काय होत आहे, बारीक होत आहे आणि जे पोट आहे ते मोठं होत आहे. म्हणून आपण त्याला बोलू शकतो की मृदूस होऊ शकतो किंवा त्या मुलांचं कुपोषण होत आहे. अन्न घटकांची सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांना काय होत आहे, कुपोषणाच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. बघा इथे काय दिलेलं आहे, आपण वाचूया. शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून न मिळणे याला कुपोषण म्हणतात. जसं मी आत्ताच सांगितलं की शरीराला आवश्यक असणारी सर्व अन्न घटके आपल्या शरीराला न मिळाल्यामुळे त्याच्यातून कुपोषणाची समस्या ही उद्भवत असते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं बघा, ही जी सर्व तुम्हाला इथे मुलं दिसत आहे म्हणजे बघा की त्यांना त्यांचे पोषण नीट होत नाही किंवा त्यांना ज्या अन्न घटकांची गरज आहे ती त्यांना मिळत नाही. शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून म्हणजे की रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांचा जो आहार आहे त्या आहारामध्ये त्यांना एक प्रकारे कार्बोदके म्हणू शकतो, जीवनसत्वे म्हणू शकतो, त्याचप्रमाणे आपण खनिजे म्हणू शकतो. जे विटॅमिन्स मिनरल्स आहेत ते न मिळाल्यामुळे देखील काय होत आहे, त्याला कुपोषण समस्या असे म्हणू शकतो. शरीरासाठी आवश्यक असणारे जे काही अन्न घटक आहे ते न मिळाल्यामुळे, आहारात न मिळाल्यामुळे त्याला काय म्हणणार आहोत, कुपोषण असे आपण म्हणणार आहोत. मग ही सर्व जी मुलं आहेत बघा, जी गरीब घरातली जी मुलं आहेत की ज्यांना मुलांना एक वेळच्या जेवणाची देखील मुलांना की बाबा की मिळेल की नाही याची शाश्वती नाही, मग अशी सर्व जी मुलं आहेत ते काय होऊ शकतात की या समस्येला बळी पडू शकतात. आणि म्हणून हे बघा इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा त्यांना काय आहे, जे अन्न घटक मिळत नसल्यामुळे त्यांना कुपोषणाची ही समस्या उद्भवत आहे. पुरेसे अन्न न मिळाले किंवा आहार संतुलित नसल्यामुळे कुपोषण होते. जसं बघा झाले पुरेसे अन्न म्हणजे जेवढे आपल्या शरीराला गरज आहे तेवढे न मिळाल्यामुळे किंवा आहार संतुलित नसल्यामुळे किंवा जो डाएट आपल्या शरीरामध्ये हवा आहे, जो संतुलित आहार आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे तो न मिळाले, म्हणजे काय एक प्रकारे भरपूर अन्न न मिळाल्यामुळे किंवा संतुलित आहार न मिळाल्यामुळे इथे पुरेसं म्हणजे आपल्या शरीराला जी भुकेची जाणीव आहे किंवा ज्या अन्नाची जेवढी गरज आहे तेवढंही अन्न कधी कधी मिळत नाही. म्हणून त्यांनी सांगितले पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे, म्हणजे थोडं का वेळाने अन्न मिळणं हे गरजेचं आहे. म्हणून असल्या जे मुलं आहेत बघा त्यांना पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे किंवा असंतुलित आहार नसल्यामुळे देखील कुपोषणाची जी समस्या आहे ती काय आहे, उद्भवत आहे. मग अशा प्रकारे या समस्यांना देखील आपल्याला काय जावं लागत आहे, सामोरे जावं लागत आहे. म्हणून बघा ही मुलांची आहे जी तब्येत आहे, जे हात आहे ते फासळे आहे हे दिसत आहे, कारण काय झालं आहे, शरीराची व्यवस्थित वाढ होत नसल्यामुळे. गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने देखील अतिपोषण म्हणजे ओव्हर न्यूट्रिशन्स होत आहे. म्हणजे गरजेपेक्षा जास्त आहार होत आहे, म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला काय होऊ शकतं, फॅटनेस बनवू शकतो. की अति खाल्ल्यामुळे देखील काय होऊ शकतं आहे की कुपोषणाची समस्या नाही तर त्यामुळे काय होऊ शकतं की आपल्याला आपल्या शरीरावरील चरबी ही वाढण्याचं देखील प्रमाण हे वाढत आहे. आणि म्हणूनच एकीकडे जेवण जर पुरेसा आहार न मिळाल्यामुळे देखील कुपोषणाची समस्या उद्भवत आहे, त्याचप्रमाणे दुसरीकडे अति जेवणामुळे किंवा गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्यामुळे देखील काय होत आहे, अतिपोषण होत आहे. म्हणजेच काय होत आहे मुलांना, ओव्हर न्यूट्रिशन्स होत आहे. ओव्हर न्यूट्रिशन्स म्हणजे ओव्हरफ्लो होणे. जसं बघा आपण एखादा ग्लास आहे आणि तो पाण्याने भरून वाहत आहे तर आपण काय बोलतो, ओव्हरफ्लो झालेला आहे, म्हणजे तो भरून वाहत आहे. त्याचप्रमाणे बघा इथे काय होत आहे, आपल्या शरीराची जे फॅटनेस पण आहे तो काय होत आहे, तो वाढत जात. आणि म्हणून इथे सांगितलं की गरजेपेक्षा जे आहार झाल्यामुळे देखील काय बोलत आहे, त्याला ओव्हर न्यूट्रिशन म्हणजे अतिपोषण असे देखील आपण त्याला म्हणत आहोत. तर अशा प्रकारे बघा आपण पाहत आहोत कुपोषण देखील कशामुळे होते आणि अतिपोषण देखील कशामुळे होत आहे.